कशा आहात मुलांनो? आपण शेवटच्या लेक्चरमध्ये पाहिलं ॲप्लिकेशन्स ऑफ डायमेन्शन्स. डायमेन्शनचे कोणकोणते ॲप्लिकेशन्स आहेत? टोटल 3 ॲप्लिकेशन्स आहेत. पहिलं ॲप्लिकेशन आहे टू चेक करेक्टनेस ऑफ गिव्हन इक्वेशन. दिलेलं इक्वेशन हे बरोबर आहे का नाही हे आपण डायमेन्शनचा यूज करून चेक करू शकतो. दुसरं ॲप्लिकेशन पाहिलं टू कन्वर्ट मॅग्निट्यूड फ्रॉम वन सिस्टीम टू अदर सिस्टीम. दिलेलं मॅग्निट्यूड तुम्ही एका सिस्टीममधून दुसऱ्या सिस्टीममध्ये कन्वर्ट करू शकतात. त्यानंतर पाहिलं आपण तिसरं ॲप्लिकेशन टू डिराईव्ह द फॉर्म्युला बाय यूजिंग डायमेन्शनल ॲनालिसिस. तुम्हाला एक स्टेटमेंट दिलं असेल, त्या स्टेटमेंटवरून तुम्ही फॉर्म्युला तयार करायचा असतो किंवा तयार करू शकतात. आजच्या लेक्चरमध्ये आपण नवीन पॉईंट स्टार्ट करणार आहेत, दॅट इज सिग्निफिकंट फिगर्स. सिग्निफिकंट फिगर्स नेमकं असतंय काय किंवा त्याची डेफिनेशन, त्याचे रूल्स हे आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहेत. लेक्चर स्टार्ट करण्याच्या अगोदर, रूल स्टार्ट करण्याच्या अगोदर मी तुम्हाला सिग्निफिकंट फिगर्स नेमकं असतंय काय हे तुम्हाला मी सांगेल. आता बघा, सिग्निफिकंट फिगर्स ह्याचा मराठीमध्ये मिनिंग काय होतो? महत्त्वाचे नंबर्स. जर तुम्हाला एखादा नंबर दिला असेल तर त्यामधले जे महत्त्वाचे नंबर्स असतात त्याला म्हणायचं सिग्निफिकंट फिगर्स. डेफिनेशन बघा, सिग्निफिकंट फिगर्स आर फिगर्स और डिजिट विच कॅरी मीनिंगफुल इन्फॉर्मेशन अबाउट मेजर्ड क्वांटिटी. अलशात जे डिजिट्स किंवा जे फिगर्स मीनिंगफुल इन्फॉर्मेशन कॅरी करतात त्यांना म्हणायचं सिग्निफिकंट फिगर्स. मीनिंगफुल की ज्याच्यामध्ये काहीतरी मीनिंग असेल. अलशात सपोज करा, एक्झाम्पल घेतो मी, त्यानंतर तुम्हाला डेफिनेशन आणखी क्लिअर होईल. सपोज मी जर म्हटलं की ह्या बोर्डची लेंथ किती आहे? 200 सेंटीमीटर. ह्या बोर्डची लेंथ किती आहे? 200 सेंटीमीटर. ठीक आहे. जर मी तुम्हाला 200 म्हटलं की तुम्ही काय म्हणताल? हां 200 असेल. ठीक आहे, असं रिॲक्शन असेल तुमचं. जर मी तुम्हाला म्हटलं की ह्या बोर्डची लेंथ किती आहे? 200.12 सेंटीमीटर, 200.12 सेंटीमीटर आहे. ठीक आहे, त्यावेळेस तुम्ही म्हणताल हां काहीतरी मिनिंगफुल आहे. अलशात समजलं? मी जर 200 सेंटीमीटर म्हटलं की तुम्ही म्हणताल हां 200 आहे. पण जर मी म्हटलं 200.12 सेंटीमीटर आहे, मग त्यावेळेस तुम्ही म्हणताल हां काहीतरी महत्त्वाचं व्हॅल्यू आहे. समजलं? आता बघा की दिलेल्या नंबरमधून तुम्ही सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे महत्त्वाचे नंबर्स कसे ओळखायचे, त्याचे काही रूल्स आहेत. ते रूल्स मी तुम्हाला सांगेल, त्याचसोबत मी तुम्हाला एक्झाम्पल्स सांगेल. ठीक आहे. डेफिनेशन मी आणखी एकदा रिपीट करतो. सिग्निफिकंट फिगर्स आर फिगर्स और डिजिट्स विच कॅरी मीनिंगफुल इन्फॉर्मेशन. जे नंबर्स किंवा जे डिजिट मिनिंगफुल इन्फॉर्मेशन कॅरी करतात त्यांना म्हणायचं सिग्निफिकंट फिगर्स. ठीक आहे. एक्झाम्पल, 200 सेंटीमीटर म्हटलं की काही वाटत नाही. पण मी जर म्हटलं 200.12 सेंटीमीटर की मग थोडंसं जागा झाल्यासारखं वाटतं की काहीतरी मिनिंगफुल भेटत आहे असं तुम्हाला समजतात. जी मिनिंगफुल इन्फॉर्मेशन जे डिजिट तुम्हाला देतील त्या डिजिट्सला काय म्हणायचं? सिग्निफिकंट फिगर्स. आता दिलेल्या नंबर्समधून महत्त्वाचे सिग्निफिकंट फिगर्स कोणकोणते असतात ह्याचे काही रूल्स आहेत. सुरुवातीला मी रूल्स सांगेल, त्यानंतर मी तुम्हाला राउंडिंग ऑफ शिकवल. फर्स्ट रूल लिहा आता. फर्स्ट लिहा आता, रूल्स ऑफ सिग्निफिकंट फिगर्स. रूल्स म्हणजे नियम ऑफ सिग्निफिकंट फिगर्स. ठीक आहे. फर्स्ट रूल लिहा. फर्स्ट रूल,
all non-zero numbers, all non-zero numbers or digit, all non-zero numbers or digit, किंवा तुम्ही त्याला हेही म्हणू शकतात फिगर्स. ठीक आहे, डिजिट, फिगर, नंबर हे एकच शब्द आहे. ऑल नॉन झिरो नंबर्स और डिजिट्स आर सिग्निफिकंट. ठीक आहे, एक्झाम्पल घेतलं की स्टेटमेंट कळून जाईल. ऑल नॉन झिरो नंबर्स, डिजिट और फिगर्स आर सिग्निफिकंट. एक्झाम्पल बघा, सपोज 1 2 3 4 ह्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत? 1 2 3 4, 4 सिग्निफिकंट फिगर्स. ऑल नॉन झिरो, झिरोला सोडून जेवढे काही नंबर्स असतील, जेवढे काही डिजिट्स असतील, जेवढे काही फिगर्स असतील ते काय असतील? सिग्निफिकंट. ठीक आहे, ह्याच्यामध्ये बघा नॉन झिरो किती नंबर्स आहेत? 1 2 3 4. झिरोला सोडून म्हणजे काय असतो? नॉन झिरो. किती आहेत मग? 1 2 3 4, म्हणून किती सिग्निफिकंट फिगर झाले? 4. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल बघा, सपोज करा 1 2 4 5 9 1 2 4 ह्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत बघा? 1 2 3 4 5 6 7 8, टोटल 8 सिग्निफिकंट फिगर्स. झिरोला सोडून सर्वच काय असतात? सिग्निफिकंट फिगर्स. हा पहिला रूल. त्यानंतर लिहा आता सेकंड रूल. सेकंड रूल बघा काय म्हणतो तो? ट्रॅप्ड झिरो, ट्रॅप्ड झिरोज आर ट्रॅप्ड झिरो आर सिग्निफिकंट फिगर्स. सिग्निफिकंट फिगर्स किंवा सिग्निफिकंट डिजिट. ट्रॅप्ड झिरो आर सिग्निफिकंट फिगर्स और डिजिट्स. आता बघा ट्रॅप्ड झिरोचा मिनिंग काय असतो बघा? ट्रॅप. ठीक आहे, ट्रॅपचा मिनिंग असतो दोघांच्या मध्ये. ट्रॅप्ड झिरोज आर सिग्निफिकंट फिगर्स और डिजिट. एक्झाम्पल बघा आता, सपोज असं असेल 2 0 0 2 4. आता ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत? 1 2 3. नॉन झिरो आर द सिग्निफिकंट फिगर्स. हे मला माहिती आहे रूल. दुसरा रूल काय? ट्रॅप्ड झिरो. ट्रॅप्ड झिरोचा मिनिंग काय? की 2 डिजिटच्या मध्ये जे झिरो असतात, 2 डिजिटच्या मध्ये, सपोज इथं 1 असेल इथं 2 असेल, 2 डिजिटच्या मध्ये जे झिरो असतात त्याला म्हणायचं ट्रॅप्ड झिरो. ट्रॅप्ड झिरोज आर सिग्निफिकंट फिगर्स और डिजिट्स. आता बघा इथे एक नंबर आहे, इथे एक नंबर आहे. ह्या दोन्ही नंबरच्या मध्ये जे झिरोज येतील ते सिग्निफिकंट्स असतील. म्हणजेच हे दोन्ही झिरो पण काय झाले आता? सिग्निफिकंट फिगर्स. म्हणजे टोटल सिग्निफिकंट फिगर्स किती झाले? 1 2 3 4 5, 5 सिग्निफिकंट फिगर्स. सपोज असा असेल, त्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर झाले? 1 2. आणि 2 सिग्निफिकंट फिगरच्या मध्ये जे झिरोज येतात, जे ट्रॅप्ड झिरो असतात ते पण काय असतात? सिग्निफिकंट फिगर्स. म्हणजेच ह्या ठिकाणी किती सिग्निफिकंट फिगर झाले? 4 सिग्निफिकंट फिगर्स. ट्रॅप्ड झिरो आर द सिग्निफिकंट फिगर्स. ट्रॅप्ड म्हणजे 2 नंबरच्या मध्ये झिरो येतात त्याला म्हणायचं ट्रॅप्ड झिरोज. ठीक आहे, आता थर्ड रूल लिहा. एंडिंग zeros are not significant
are not significant figures. एंडिंग झिरो, एंडिंग म्हणजे शेवटचे, एंडिंग झिरोज आर नॉट सिग्निफिकंट फिगर. एक्झाम्पल बघा आता, सपोज मी म्हणलं 200 मध्ये हे जे शेवटचे झिरोज आहेत, एंडिंग झिरोज आर नॉट सिग्निफिकंट फिगर्स. म्हणजे हे जे शेवटचे दोन झिरोज आहेत हे सिग्निफिकंट फिगर्स नाही आहेत. म्हणजेच 200 मध्ये किती सिग्निफिकंट फिगर झाले? एक, 1 सिग्निफिकंट फिगर्स. लक्षात, एंडिंग झिरोज आर नॉट सिग्निफिकंट फिगर्स और आर नॉट सिग्निफिकंट फिगर और डिजिट्स. ठीक आहे. सपोज असं असेल 200 200 200 आणि 24 200. आता सांगा किती सिग्निफिकंट फिगर्स झाले. ठीक आहे. पहिला रूल काय सांगतो? ऑल नॉन झिरोज आर द सिग्निफिकंट फिगर्स. नॉन झिरो कोणकोणते नंबर्स आहेत? हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे. ठीक आहे. 3 सिग्निफिकंट फिगर्स झाले. त्यानंतर बघा सेकंड नियम काय सांगतो? ट्रॅप्ड झिरो आर द सिग्निफिकंट फिगर्स. ट्रॅप्ड म्हणजे काय? दोन डिजिटमध्ये जे झिरोज येतात ते झालं ट्रॅप्ड झिरो. हे ट्रॅप्ड झिरो पण सिग्निफिकंट फिगर्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर थर्ड रूल काय सांगतो? एंडिंग झिरो म्हणजे हा एंडिंग झिरोज आर द नॉन सिग्निफिकंट फिगर्स. म्हणजे हा सिग्निफिकंट फिगर आहे का? नाही आहे. म्हणजे टोटल किती सिग्निफिकंट फिगर झाले मग आता? 1 2 3 4 5 6 7 7 सिग्निफिकंट फिगर्स. लक्षात, नॉन झिरो नंबर्स आर सिग्निफिकंट फिगर्स. सेकंड रूल काय आहे? द झिरोज बिटवीन अ 2 नंबर और ट्रॅप्ड झिरो आर द सिग्निफिकंट फिगर. आणि तिसरा नियम काय आहे? एंडिंग झिरोज आर नॉट सिग्निफिकंट फिगर. आर नॉट सिग्निफिकंट फिगर्स. कोण? एंडिंग झिरोज. ठीक आहे. त्यानंतर लिहा आता फोर्थ रूल. फोर्थ रूल, इनिशियल zeros are not significant figures. Initial zeros are not significant figures. एक्झाम्पल बघा आता, इनिशियल झिरोज जर मी असं लिहिलं 0 0 0 2 4 आणि ह्यामधले सिग्निफिकंट फिगर्स कोणते आहेत ओळखा म्हटलं तर तुम्ही काय म्हणताल? इनिशियल झिरोज हे सिग्निफिकंट फिगर आहेत का? नाही. तर ठीक आहे. त्यानंतर 2 4 हे सिग्निफिकंट फिगर्स आहेत. म्हणजे किती सिग्निफिकंट फिगर झाले? 2. ठीक आहे. इनिशियल झिरोज आर नॉट सिग्निफिकंट फिगर्स. सपोज मी असं लिहिलं असतं 0.000024 0.000024. ठीक आहे. नियम काय आहे? इनिशियल झिरोज हे सर्व इनिशियल झिरोज आहेत. दिस इनिशियल झिरोज आर नॉट सिग्निफिकंट फिगर्स. म्हणजे हे इनिशियल झिरो सिग्निफिकंट फिगर आहेत का? नाही आहेत. म्हणजे हा नंबरमध्ये किती सिग्निफिकंट फिगर झाले? 2 सिग्निफिकंट फिगर्स. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल बघा, मी जर असं लिहिलं असतं 0.024 तर किती सिग्निफिकंट फिगर झाले? 2 सिग्निफिकंट फिगर्स. सुरुवातीचे 2 झिरो हे सिग्निफिकंट फिगर आहेत का? नाही आहेत. रूल काय सांगतो? इनिशियल झिरोज आर नॉट सिग्निफिकंट फिगर्स. ठीक आहे. त्यानंतर लिहा आता फिफ्थ रूल. फिफ्थ रूल एंडिंग झिरोज यस लावा. एंडिंग झिरोज
आर सिग्निफिकंट, ending zeros are significant if they appear, और किंवा comes लिहा, if they appear or comes after decimal point. Ending zeros are significant कधी, if ला मोठं करून लिहा आता, if they appears or they come after decimal point. एक्झाम्पल घेतलं की समजून जाईल. एक्झाम्पल बघा आता. एक्झाम्पल सपोज मी असं लिहिलं 2.20 असं लिहिलं, तर ह्या नंबरमध्ये किती सिग्निफिकंट फिगर आहे हे जर तुम्हाला कोणी म्हटलं तर पाचवा रूल लक्षात असायला पाहिजे. काय म्हणतो पाचवा रूल? एंडिंग झिरो म्हणजे हा एंडिंग झिरो आर सिग्निफिकंट, तो सिग्निफिकंट आहे, परंतु कधी? इफ दे अपियर्स आफ्टर डेसिमल पॉईंट. डेसिमल पॉईंटच्या नंतर जर तुम्हाला तुमचा एंडिंग झिरो येत असेल तर तो सिग्निफिकंट आहे. लक्षात? म्हणजे याच्यामध्ये हा सिग्निफिकंट फिगर झाला, नॉन झिरो नंबर हा सिग्निफिकंट फिगर. ठीक आहे, म्हणजे टोटल सिग्निफिकंट फिगर किती झाले तुमचे? 3. समजलं? एंडिंग झिरोज आर सिग्निफिकंट इफ दे कम आफ्टर डेसिमल पॉइंट. लक्षात? डेसिमल पॉइंटच्या नंतर जर झिरो येत असतील तर ते सिग्निफिकंट आहेत. सेकंड एक्झाम्पल बघा आता. सेकंड एक्झाम्पल जर मी असं लिहिलं 0.0020, आता सांगा किती सिग्निफिकंट फिगर आहेत? 0.00020. ठीक आहे, पहिला नियम काय म्हणतो? ऑल नॉन झिरोज आर सिग्निफिकंट फिगर्स. बरं, ठीक आहे, मग 2 सिग्निफिकंट फिगर झाला. त्यानंतर पुन्हा काय म्हणतात? इनिशियल झिरोज आर नॉट सिग्निफिकंट फिगर. हे इनिशियल झिरो झाले, हे सिग्निफिकंट फिगर्स आहेत का? नाही आहेत. इनिशियल झिरोज आर नॉट सिग्निफिकंट फिगर्स. हे इनिशियल आहेत त्यामुळे सिग्निफिकंट नाही आहेत. त्यानंतर पाचवा नियम काय सांगतो बघा. एंडिंग झिरोज आर सिग्निफिकंट इफ दे अपियर्स आफ्टर डेसिमल पॉइंट्स. हा एंडिंग झिरो सिग्निफिकंट आहे जर तो डेसिमल पॉईंटच्या नंतर आला असेल. हा एंडिंग झिरो डेसिमल पॉईंटच्या नंतर आलेला आहे, म्हणून हा एंडिंग झिरो काय झाला तुमचा? सिग्निफिकंट फिगर. म्हणजे टोटल किती सिग्निफिकंट फिगर झाले? 2. ठीक आहे, इथे एक कन्फ्युजन होतं मुलांना, ते कन्फ्युजन मी तुम्हाला आत्ता सांगतो. पाचवा नियम काय सांगतो? एंडिंग झिरोज आर सिग्निफिकंट इफ दे कम आफ्टर डेसिमल पॉईंट. मग तुम्ही म्हणताल सर ह्या डेसिमल पॉईंटच्या नंतर हा झिरो येलाय, हा झिरो येलाय, हा झिरो येलाय, मग हा सिग्निफिकंट फिगर असायला पाहिजे ना? असायला पाहिजे, परंतु तुमचा थर्ड रूल काय सांगतो तुम्हाला? इनिशियल झिरोज आर नॉट सिग्निफिकंट फिगर्स, म्हणून हे सिग्निफिकंट फिगर्स नाही आहेत. ठीक आहे, परंतु पाचव्या नियमाप्रमाणे, पाचव्या रूल प्रमाणे एंडिंग झिरोज आर सिग्निफिकंट फिगर्स इफ दे कम आफ्टर डेसिमल पॉइंट्स. ठीक आहे, नेक्स्ट टाका आता सिक्स्थ रूल. डिजिट किंवा डिजिट्स नंबर ऑफ असतील तर डिजिट्स बिटवीन 2 सिग्निफिकंट फिगर्स आर सिग्निफिकंट. डिजिट बिटवीन 2 सिग्निफिकंट फिगर्स आर सिग्निफिकंट्स. लिहून घेतलं? मीनिंग सांगतो मी एक्झाम्पल सहित. डिजिट्स बिटवीन 2 सिग्निफिकंट फिगर्स आर सिग्निफिकंट्स. एक्झाम्पल बघा आता, डायरेक्ट एक्झाम्पल घेतो.
2.0024 2.0024. आता ह्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत? ठीक आहे, जर मी असं लिहिलं सपोज, बरं ठीक आहे, मी हे अगोदर सॉल्व करतो. ह्याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत? नॉन झिरो 1 2 3 झाले. त्यानंतर डेसिमल पॉईंटच्या नंतर जे काही झिरोज येतील ते सिग्निफिकंट फिगर्स आहेत. जर इथं आला असता तो सिग्निफिकंट फिगर नाही आहे, पण डेसिमलच्या नंतर जेवढे काही झिरोज येतील ते सिग्निफिकंट फिगर्स आहेत. म्हणजे हे पण सिग्निफिकंट फिगर्स झाले. म्हणजे टोटल किती सिग्निफिकंट फिगर झाले मग आता? 4 आणि 5 सिग्निफिकंट फिगर्स. ठीक आहे, आता आणखी एक एक्झाम्पल बघा. जर असं असेल तर पहिला नियम, ऑल नॉन झिरो आर सिग्निफिकंट. 1 3 सिग्निफिकंट झाले. त्यानंतर डेसिमल पॉईंटच्या नंतर जे झिरो येतात ते पण सिग्निफिकंट असतात. म्हणजे हा पण सिग्निफिकंट झाला, हा पण सिग्निफिकंट झाला. मग ह्या झिरोबद्दल काय सांगा आता? झिरोबद्दल काय? ठीक आहे, नॉन झिरो सिग्निफिकंट फिगर्स आहेत म्हणजे 1 3 सिग्निफिकंट आहे. जर डेसिमल पॉईंटच्या नंतर झिरो येत असतील तर सिग्निफिकंट आहे. ठीक आहे, मग हे 2 झिरो सिग्निफिकंट झाले. मग ह्या झिरोचं काय करायचं आता? काय करायचं? आता बघा 6th रूल काय सांगतो? डिजिट्स बिटवीन 2 सिग्निफिकंट फिगर्स. हा सिग्निफिकंट फिगर आहे, हा सिग्निफिकंट फिगर आहे. ठीक आहे, डिजिट्स बिटवीन 2 सिग्निफिकंट फिगर्स आर सिग्निफिकंट्स. 2 सिग्निफिकंट फिगरच्या आतमध्ये जो डिजिट येईल हा सिग्निफिकंट फिगर आहे, हा सिग्निफिकंट फिगर आहे. 2 सिग्निफिकंट फिगरच्या आतमध्ये जो डिजिट येईल तो पण काय असतो? सिग्निफिकंट फिगर. समजलं 6th रूल काय आहे? 2 सिग्निफिकंट फिगरच्या आतमध्ये जो डिजिट येईल तो काय असतो? सिग्निफिकंट फिगर. 2च्या मध्ये हा झिरो आलाय म्हणून तो काय झाला? सिग्निफिकंट फिगर. मग टोटल सिग्निफिकंट फिगर किती झाले? 1 2 3 4 5 सिग्निफिकंट फिगर्स. ठीक आहे, डिजिट्स बिटवीन 2 सिग्निफिकंट फिगर्स आर द सिग्निफिकंट फिगर. वाटलं तर आणखी एक एक्झाम्पल घेतो. जर असं असेल 24 असं असेल, किती सिग्निफिकंट फिगर झाले आता? हे 2 तर आहेतच. ठीक आहे, त्यानंतर पॉईंटच्या नंतर येणारे झिरो आहेतच, हा 1 आहे. मग हे जे हा इथला झिरो यायला लागलाय तो सिग्निफिकंट फिगर आहे. 2 सिग्निफिकंट फिगरच्या मधला डिजिट हा सिग्निफिकंट फिगर असतो. म्हणजे टोटल किती झाले सिग्निफिकंट फिगर? 1 2 3 4 5 6 सिग्निफिकंट फिगर्स. त्यानंतर 7th रूल लिहा आता. 7th रूल, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड नेवर बी. नेवर म्हणजे कधीच नाही. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड नेवर बी सिग्निफिकंट फिगर. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड नेवर बी सिग्निफिकंट फिगर. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे काय झालं? 10 पॉवर 3 10 पॉवर कोणताही नंबर. ठीक आहे, त्याला म्हणायचं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. हे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड नेवर बी सिग्निफिकंट फिगर्स. ऑर्डर्स हे कधीच सिग्निफिकंट फिगर्स असू शकत नाहीत. एक्झाम्पल सपोज करा, मी म्हटलं 204 इंटू 10⁴ ह्यामधले सिग्निफिकंट फिगर्स सांगा. ठीक आहे, ऑर्डर्स ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे हे ऑर्डर्स ऑफ मॅग्निट्यूड नेवर बी सिग्निफिकंट फिगर. ठीक आहे, ते कधीच सिग्निफिकंट फिगर नसतात. नेवर, कधीच नाही. म्हणजे 10⁴ हा सिग्निफिकंट फिगर झाला का? नाही झाला. मग 204 हे झाले तुमचे
सिग्निफिकंट फिगर्स. टोटल किती झाले? 3. 2 सिग्निफिकंट फिगरच्या मध्ये जे झिरोज येतात ते सिग्निफिकंट फिगर असतात. म्हणजे हा सिग्निफिकंट फिगर झाला, हा तर आहेच. नॉन झिरो नंबर आर द सिग्निफिकंट फिगर्स. कन्फ्युजन व्हायचं नाही, ठीक आहे. पहिल्यांदा ज्यावेळेस तुम्ही शिकतात त्यावेळेस कन्फ्यूज होतात, कारण हे रूल्स आहेत. रूल्स सर्व पाठ करायचं थोडं अवघड होतं. त्यामुळे एकदा दोनदा किंवा प्रॅक्टिस केलात तुम्ही की तुम्हाला यायला लागतं ते. त्यानंतर बघा आता 8 रूल, 8वा नियम. 8 रूल. प्युअर नंबर्स और कांस्टेंट. प्युअर नंबर और कांस्टेंट have infinite significant figures. Pure number or constant have infinite significant figure. Infinite म्हणजे खूप, अनंत, ठीक आहे. प्युअर नंबर और कॉन्स्टंट. आता प्युअर नंबर आणि कॉन्स्टंट हे काय असतं बघा. सपोज करा मी जर तुम्हाला म्हटलं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर इज इक्वल टू 1.33. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हे काय असतं, त्याचा फॉर्म्युला काय, हे सर्व गोष्टी तुम्हाला ऑप्टिक्समध्ये होतील, ठीक आहे. फक्त एक लक्षात घ्या की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काहीतरी असतो वॉटरचा, ठीक आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर इज 1.33. लक्षात. हे फिक्स आहे, हे चेंज होत नसतं. तुम्ही भारतामध्ये जरी मोजलात रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर आणि अमेरिकेत जरी जाऊन मोजलात तर हे कॉन्स्टंट असतं, ते चेंज होत नाही, ठीक आहे. जी गोष्ट कॉन्स्टंट असते, जी गोष्ट चेंज होत नाही, त्याचे किती सिग्निफिकंट फिगर्स असतात? इन्फिनाइट. जी गोष्ट कॉन्स्टंट असते, जी गोष्ट चेंजच होत नाही, त्याचे किती सिग्निफिकंट फिगर्स असतात? इन्फिनाइट, ठीक आहे. सपोज मी म्हटलं स्क्वेअरचा फॉर्म्युला, स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. सपोज हा स्क्वेअर आहे, ह्या स्क्वेअरचा एरिया ऑफ स्क्वेअर इज ए स्क्वेअर. तर हा जो ए स्क्वेअर आहे, हा इन्फिनाइट सिग्निफिकंट फिगरवाला नंबर आहे, ठीक आहे. जर मी असं म्हटलं, सपोज क्यूब म्हटलं, जर क्यूब जर घेतला, हे असा क्यूब, एरिया ऑफ क्यूब जर म्हटलं मी, एरिया ऑफ क्यूब काय येतं? एरिया ऑफ क्यूब 6a स्क्वेअर. ह्या 6a स्क्वेअर मधला हा जो 6 आहे तो फिक्स आहे. एरिया ऑफ क्यूब, सरफेस एरिया ऑफ क्यूब हा चेंज होणार आहे का? भारतामध्ये पण तोच फॉर्म्युला असणार आहे, अमेरिकेत गेलं तरी तोच फॉर्म्युला असणार आहे. फॉर्म्युला चेंज होणार आहे का? नाही होणार. फॉर्म्युल्यामध्ये हा जो 6 आहे, तर हा 6 हा इन्फिनाइट सिग्निफिकंट फिगर असतो. हा जो 6 असतो तो कॉन्स्टंट असतो. फॉर्म्युल्यामधला 6 हा कॉन्स्टंट आहे, कुठेही गेलात तरी तो कॉन्स्टंट राहणार आहे, त्यामुळे तो इन्फिनाइट सिग्निफिकंट फिगर असतो, ठीक आहे. जे नंबर्स कॉन्स्टंट असतात, कधीच चेंज होत नाहीत, ते काय झाले? इन्फिनाइट सिग्निफिकंट फिगर्स झाले. प्युअर नंबर और कॉन्स्टंट आर इन्फिनाइट सिग्निफिकंट फिगर. मी जर म्हटलं लाईटची वेलॉसिटी ऑफ लाईट कशाने दाखवतो आपण? C इज इक्वल टू 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. ह्या नंबरमध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत हे जर मला कुणी सांगा म्हटलं तर मी काय म्हणाल? इन्फिनाइट आहेत. काय म्हणाल मी? इन्फिनाइट आहे. इन्फिनाइट आहेत हे मी कशामुळे म्हणाल? कारण वेलॉसिटी ऑफ लाईट ही कधीच चेंज होत नसते. वेलॉसिटी ऑफ लाईट ही नेहमी कॉन्स्टंट असते. म्हणून 3 × 10⁸ मध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत? इन्फिनाइट. लक्षात.
हे झाला 8 रूल. त्यानंतर लिहा 9th रूल. 9th रूल बघा आता. while changing unit number of significant figure remains same. सर्वात इम्पॉर्टंट आणि शेवटचं रूल, सिग्निफिकंट फिगरचा सर्वात महत्त्वाचा रूल. while changing unit number of significant figure remain same. एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल घेतलं की समजून जाईल. एक्झाम्पल सपोज करा, मी म्हटलं 2.0 किलोमीटर. 2.0 किलोमीटर ह्यालाच मी असं लिहू शकतो. 2.0 किलोमीटरला मी असं लिहितो 2000 मीटर. काय लिहिलं मी आता? 2.0 किलोमीटरला मी काय लिहिलं? 2000 मीटर असंही लिहू शकतो ना. 2 किलोमीटर इज इक्वल टू 2000 मीटर. 1000 मीटर इज इक्वल टू काय असतं? 1 किलोमीटर. 1000 मीटर इज इक्वल टू काय असतं? 1 किलोमीटर. आता 2.0 किलोमीटरला मी कसं लिहिलं? 2000 मीटर. ठीक आहे. आता रूल काय सांगतो बघा. while changing unit काय आहे या ठिकाणी? किलोमीटर. while changing unit किलोमीटरचं कन्वर्जन मी कशामध्ये केलं आहे? मीटरमध्ये. ठीक आहे. while changing unit number of significant figure remain same. तुम्ही ज्यावेळेस युनिट चेंज करतात त्यावेळेस नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर हे सारखे असायला पाहिजे. सिग्निफिकंट फिगर चेंज नाही व्हायला पाहिजे. याच्यामध्ये बघा 2.0 ह्याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत? 2. 2.0 मध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत? 2. त्यानंतर ह्यामध्ये बघा किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत? 1. ठीक आहे. याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत? 2. आणि याच्यामध्ये किती आहेत? 1. मग हे 2000 जे ते बरोबर आहे का चुकीचं आहे? हे चुकीचं आहे. का चुकीचं आहे? रूल काय सांगतो बघा. while changing unit number of significant figure remain same. जर इकडं 2 सिग्निफिकंट फिगर असतील तर इकडं पण किती सिग्निफिकंट फिगर यायला पाहिजे? 2च. ठीक आहे. जर इकडे 2 असतील तर इकडे पण किती यायला पाहिजे? 2च. मग मी ह्याला कसं लिहू शकतो आता? कसं लिहिल मी? 2.0 इंटू 10⁻³ मीटर. जर मी ह्याला मी जर असं लिहिलं तर ह्याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत? 2. आलं लक्षात? याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत? 2. मी ह्यालाच असं लिहू शकतो. मी ह्याला असं नाही लिहू शकत. का नाही लिहू शकत? कारण रूल काय सांगतो? while changing unit number of significant figure remain same. सिग्निफिकंट फिगर्स हे सारखेच असायला पाहिजेत ज्यावेळेस तुम्ही युनिट चेंज करतात. मी किलोमीटरचं मीटरमध्ये करतोय. ठीक आहे. त्यावेळेस मी 2000 लिहिलं तर हे चुकीचं असेल. कशामुळे चुकीचं असेल? कारण ज्यावेळेस तुम्ही चेंज करतात युनिट त्यावेळेस नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स हे सारखे असायला पाहिजे. सारखे होते का? नव्हते. इथं 2 होतं, इथं 1 होतं. म्हणून असं लिहिता येत नाही. तुम्ही ह्याला असं लिहू शकतात. 2 सिग्निफिकंट फिगर होते असं लिहिले तर किती सिग्निफिकंट फिगर व्हायला लागले? 2च व्हायला लागलेत. ठीक आहे. हा झाला तुमचा 9th रूल आणि सर्वात महत्त्वाचा रूल. while changing units number of significant figures remain same. हा तुमचा महत्त्वाचा रूल होता की जो नीटमध्ये विचारला होता. आता आपण नेक्स्ट पॉईंट पाहणार आहेत. राउंडिंग ऑफ अ नंबर. नंबरला राउंड ऑफ करायचं म्हणजे आपण काय करत असतो? तो नंबर
रिड्यूस करत असतो. ठीक आहे. नंबर रिड्यूस करण्यासाठी काही रूल्स आहेत. ते रूल्स वन बाय वन आपण पाहूत. ठीक आहे. फर्स्ट रूल बघा. इफ लास्ट डिजिट ऑफ अ नंबर इज लेस दॅन 5 दॅन प्रिव्हियस डिजिट रिमेन अनचेंज्ड. ठीक आहे. हा रूल आहे, फर्स्ट रूल आहे. एक्झाम्पल घेतलं की रूल समजून जाईल. एक्झाम्पल सपोज करा 2.543 इज इक्वल टू. जर हा नंबर असेल आणि हा नंबर जर तुम्हाला राऊंड ऑफ करा म्हटलं तर मग काय करायचं बघा. लास्ट डिजिट चेक करायचा. लास्ट डिजिट पाहायचं. जर लास्ट डिजिट हा 5 पेक्षा कमी असेल, जर लास्ट डिजिट हा 5 पेक्षा जर कमी असेल तर प्रिव्हियस डिजिट अनचेंज करायचा. म्हणजे चेंज करायचं नाही, वाढवायचं नाही किंवा कमी करायचं नाही. म्हणजेच ह्या नंबरला मी राऊंड ऑफ करून काय लिहील 2.54. लक्षात. हे 3 कट करून टाकायचं. नंबर छोटा झाला, एकनं नंबर कमी झाला. एकनं नंबर कमी करणं म्हणजे काय करणं, राऊंडिंग ऑफ करणं. पहिला रूल काय, जर शेवटचा डिजिट हा 5 पेक्षा जर कमी असेल तर प्रिव्हियस डिजिट हा अनचेंज करायचा. आता लिहा सेकंड रूल. रूल नंबर सेकंड. जर 5 पेक्षा मोठा असेल तर मग काय करायचं. इफ लास्ट डिजिट ऑफ अ नंबर इज ग्रेटर दॅन 5 greater than 5 then previous digit of a number increased वाढवायचं increased by 1. लक्षात. जर शेवटचा नंबर 5 पेक्षा मोठा असेल तर अगोदरचा नंबर 1 न वाढवायचा. एक्झाम्पल बघा. आता एक्झाम्पल 2.456. ह्या नंबरला जर राऊंड ऑफ करा म्हटलं म्हणजेच कमी करा म्हटलं तर कसं कमी करायचं. शेवटचा डिजिट चेक करायचा. शेवटचा डिजिट हा 5 पेक्षा मोठा आहे, इज ग्रेटर दॅन 5 दॅन प्रिव्हियस डिजिट म्हणजे अगोदरचा डिजिट हा 1 न वाढवायचा. इन्क्रीज्ड बाय 1. म्हणजे त्याला मी आता काय लिहील 2.54चं 1 न वाढवलं किती झालं मग 4चं 5. लक्षात. 5 पेक्षा जर कमी असेल शेवटचा डिजिट तर प्रिव्हियस डिजिट अनचेंज्ड करायचा. आणि 5 पेक्षा जर मोठा असेल शेवटचा डिजिट तर त्याच्या अगोदरचा डिजिट वाढवायचा. म्हणजे 4 कितीनं वाढवायचं 1 न. म्हणजे किती होईल 5. हा झाला सेकंड रूल. आता लिहा थर्ड रूल बघा. आता इफ there is non-zero digit, if there is non-zero digit after 5, if there is non-zero digit after 5 then previous digit increased by 1. Then previous digit increased by 1 and dropped out last two digit and dropped out last 2
डिजिट. एक्झाम्पल घेतलं की रूल समजल. ठीक आहे. आता बघा एक्झाम्पलमध्ये एक्झाम्पल सपोज करा मी एक्झाम्पल घेतलं 2.456551. एक्झाम्पल काय घेतलं मी 2.45651. ह्या नंबरला राऊंडिंग ऑफ करायचं आहे. ठीक आहे. राऊंडिंग ऑफ करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रिव्हियस डिजिट हा 5 आहे का नाही चेक करायचं. प्रिव्हियस डिजिट जो नंबर तुम्ही राऊंड ऑफ करायला त्याच्या शेवटच्या डिजिटच्या अगोदरचा पहिला डिजिट हा 5 आहे का नाही चेक करायचं. मगाशीच्या 2 एक्झाम्पलमध्ये 5 नव्हता. पहिल्या 2 एक्झाम्पलमध्ये 5 नव्हता. त्यावेळेस मी रूल काय यूज केला, जर 5 पेक्षा मोठा असेल तर प्रिव्हियस डिजिट 1 न वाढवा, 5 पेक्षा लहान असेल तर अनचेंज करा. परंतु जर प्रिव्हियस डिजिट जर 5 असेल, जर 5 असेल तर वेगळा नियम लागतो. ठीक आहे. मग रूल काय आहे बघा, इफ देअर इज नॉन झिरो डिजिट आफ्टर 5, ह्या 5च्या नंतर नॉन झिरो डिजिट आहे. बरोबर आहे. नॉन डिजिट म्हणजे झिरोला सोडून. इफ देअर इज अ नॉन झिरो डिजिट आफ्टर 5 देन प्रिव्हियस डिजिट इन्क्रीज्ड बाय 1. मग प्रिव्हियस डिजिट कोणता आहे इथं, हा 6. हा 6 काय करायचा, 1 न वाढवायचा. ठीक आहे. इन्क्रीज बाय 1 अँड ड्रॉप आउट लास्ट 2 डिजिट. लास्ट 2 डिजिट म्हणजे कोणते, हे 2 डिजिट ड्रॉप आउट करायचे. ठीक आहे. आता बघा मग हे काय येईल बघा, आता 2.457. लक्षात काय होता रूल, जर 5च्या नंतर जर नॉन झिरो डिजिट असेल तर 5च्या अगोदरचा डिजिट 1 न वाढवायचा आणि शेवटचे 2 डिजिट ड्रॉप आउट करायचे. हा झाला थर्ड नियम. वाटलं तर आणखी एक एक्झाम्पल घ्या. 4.653 इज इक्वल टू, सॉल्व करा. हे काय बघा, हा 5 आहे, प्रिव्हियस डिजिट हा 5 आहे. ठीक आहे. 5च्या नंतर जर नॉन झिरो डिजिट असेल तर काय करायचं आहे, 5च्या अगोदरचा 1 न वाढवायचा, म्हणजे हे झालं 4.7 आणि लास्ट 2 डिजिट ड्रॉप आउट करून टाकायचे, काढून टाकायचे. लक्षात जर असं असलं असतं, सपोज 5.4561 असलं असतं तर मी काय केलं असतं, लास्ट डिजिट चेक केला असता. लास्ट डिजिटच्या अगोदरचा डिजिट हा 5 आहे का नाही आहे, म्हणजे हा रूल नाही यूज करायचा. मग सिंपल रूल यूज करायचा. पहिले 2 नियम यूज करायचे. जर शेवटचा डिजिट हा 5 पेक्षा जर मोठा असेल, ठीक आहे, नाही आहे मोठा का 5 पेक्षा, जर शेवटचा डिजिट हा 5 पेक्षा जर लहान असेल तर अगोदरचा डिजिट हा अनचेंज ठेवून द्यायचा. म्हणजे त्याला काय लिहितो मी 5.456. ठीक आहे. जर इथं 5 असलं असतं तर काय केलं असतं की 5च्या अगोदरचा डिजिट हा 1 न वाढवला असता आणि शेवटचे 2 डिजिट ड्रॉप आउट केले असते. म्हणजे इथं काय झालं असतं, 5.4.6 आलं असतं. ठीक आहे. रूल नीट लक्षात ठेवा. जर शेवटच्या डिजिटच्या अगोदर 5 आला असेल तर रूल वेगळा आहे. ठीक आहे. जर अगोदर 5 आला नसेल शेवटच्या डिजिटच्या अगोदर तर रूल वेगळा आहे. नेक्स्ट टाका आता 4th रूल. आता 5th रूल बघूत आपण. 5th रूल काय म्हणतो बघा, इफ देअर इज 0 आफ्टर 5 देन चेक प्रिव्हियस डिजिट ऑफ 5. जर 5च्या नंतर, जर 5च्या नंतर जर 0 आला असेल तर 5च्या अगोदरचा नंबर चेक करायचा. ठीक आहे. इफ देअर इज अ 0 आफ्टर 5, 5च्या नंतर 0 आहे. ठीक आहे. देन चेक प्रिव्हियस डिजिट ऑफ 5. 5च्या प्रिव्हियस डिजिट चेक करायचा. हा डिजिट जर ऑड असेल, जर 5च्या अगोदरचा डिजिट ऑड असेल तर काय करायचं, तो डिजिट, तर तो प्रिव्हियस डिजिट काय करायचं, 1 न वाढवायचा. ठीक आहे.
ऑड इवन कळतं. ऑड म्हणजे काय असतं? ऑड म्हणजे 1 3 5 7, ज्याला 2 भाग जात नसतो तो काय असतो? ऑड. त्यानंतर इवन, इवन काय असतो? 2 4 6 8, ज्याला 2 भाग जातो तो काय असतं? इवन. ठीक आहे. त्यानंतर बघा आता मग हा राऊंडिंग ऑफ करून काय होणार? 5च्या अगोदरचा 1 वाढवायचा म्हणजे 2.8. ठीक आहे. अँड ड्रॉप आउट लास्ट 2 डिजिट, आणि शेवटचे 2 डिजिट ड्रॉप आउट करून टाकायचे. समजलं? जर 5च्या नंतर 0 आला असेल तर 5च्या अगोदरचा नंबर चेक करायचा. तो जर ऑड असेल तर तो 1 वाढवायचा आणि शेवटचे 2 डिजिट ड्रॉप आउट करून टाकायचे. नेक्स्ट रूल लिहा आता. रूल नंबर 6. रूल नंबर 6. रूल नंबर 6 काय म्हणते बघा. मगाशी मी ऑड म्हणलं होतं, आता म्हणतो इवन. ठीक आहे. जर इवन आला असेल तर काय करायचं? इवन आला असेल तर प्रिव्हियस डिजिट इज अनचेंज्ड. आता बघूत आपण 6th रूल. 6th रूल काय म्हणतो बघा. इफ देअर इज 0 आफ्टर 5 दॅन चेक प्रिव्हियस डिजिट ऑफ 5 इफ इट इज इवन. जर 5च्या अगोदरचा डिजिट हा इवन असेल तर तो अनचेंज करायचा, म्हणजे त्याला चेंज करायला जायचं नाही. ठीक आहे. आणि शेवटचे 2 डिजिट ड्रॉप आउट करून टाकायचे. एक्झाम्पल बघा आता. एक्झाम्पल 2.450 असेल. ठीक आहे. 5च्या नंतर 0 आलाय. इफ देर इज अ 0 आफ्टर 5 आलाय. 5च्या नंतर 0. ठीक आहे, आला. मग प्रिव्हियस नंबर चेक करायचा, प्रिव्हियस डिजिट चेक करायचा. तो काय आहे? इवन आहे. जर इवन असेल तर तो तसाच राहू द्यायचा आणि शेवटचे 2 डिजिट ड्रॉप आउट करून टाकायचे. म्हणजेच हे येईल 2.4. ठीक आहे. आणखी एक्झाम्पल बघा. 3.650. 5च्या नंतर 0 आहे. 5च्या अगोदरचा डिजिट जर इवन असेल तर तो डिजिट जसा तसा ठेवून द्यायचा आणि शेवटचे 2 डिजिट ड्रॉप आउट करून टाकायचे. म्हणजे इथं काय येईल? 3.6. समजलं?